जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे आदिवासी युवकाच्या खून आणि सरपंच अपहरण प्रकरणाचा तीव्र निषेध। स्वयंस्फूर्तीने धडगाव शहर कडकडीत बंद। नंदुरबार शहरातील आदिवासी समाजातील युवक जय वळवी याच्या झालेल्या अमानुष खून प्रकरणी आणि एका आदिवासी सरपंचाच्या अपहरणाच्या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज धडगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या घटनेबाबत आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त होत असून संपूर्ण शहरात या अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठवण्यात आला। धडगाव शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत कोणताही राजकीय दबाव किंवा सक्ती न करता पूर्णपणे स्वयंप्रेरणेने हा बंद पाळला। सकाळपासूनच बाजारपेठा, दुकाने, व्यापारी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या। केवळ अत्यावश्यक सेवा वगळता जसे दवाखाने, मेडिकल्स व सार्वजनिक वाहतूक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते। बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही। हे विशेष, जय वळवी या युवकावर क्रूर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला। तसेच एका आदिवासी सरपंचाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबाला भयभीत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने संपूर्ण आदिवासी समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे। या घटनांनी केवळ स्थानिकच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक असंतोषाला चालना दिली आहे। बंदाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या विविध संघटना, विद्यार्थी, महिला मंडळे आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला। जय वळवीला न्याय मिळालाच पाहिजे आणि सरपंच अपहरण प्रकरणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे। हा बंद राजकीय हेतूने नव्हे तर सामाजिक एकजुटीने आणि न्यायासाठी लढण्यासाठी पाळण्यात आला। हे विशेष, व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर बंदला प्रतिसाद दिला। या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनावर तातडीने योग्य ती कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला असून जय वळवी यांच्या खूनप्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी। तसेच सरपंच अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। धडगावच्या या बंदने पुन्हा एकदा दाखवून दिले की अन्यायाच्या विरोधात समाज एकवटल्यास कोणतीही लढाई लढता येते। आजचा बंद हा फक्त एक निषेध नव्हे तर एका बदलाची सुरुवात असल्याचे समाजातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी म्हटले आहे। धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।